मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अशोक शेटे यांच्या अनुभवाचे अंतरंग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शिक्षण मंडळाध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे, इतिहास संशोधन मंडळाचे डॉक्टर संतोष खेडलेकर, शिक्षणतज्ज्ञ संदीप वागचवरे, ज्येष्ठ पत्रकार गोरक्षनाथ मदने, किसनभाऊ हसे, सह्याद्री कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब वाघ, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, विश्वनाथ शेटे, विमल शेटे, चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील, डॉक्टर कैलास दौंड, आर.पी. रहाणे, डॉक्टर संजय गोरडे, प्रवीण ठुबे, शशिकांत शिंदे, रमेश पावसे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयोजन समितीच्या वतीनं केला गेला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आर.पी. रहाणे यांनी केलं. तर अनुभवाचे अंतरंग या पुस्तकाचे लेखक अशोक शेटे यांनी या पुस्तकाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्यात. चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शिक्षण मंडळाध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे यांनी अशोक शेटे यांच्या पुस्तकाला शुभेच्छा दिल्यात. तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनीही मार्गदर्शन करून अशोक शेटे यांच्या या पुस्तकाचं कौतुक केलंय. या 27 कथा मी लिहिलेल्या आहे. त्या कथेमध्ये मला जे एक मुळातच मला थोडा संवेदनशील स्वभाव असल्यामुळे जे आजूबाजूला जी धार्मिकता असते, असंवेदनशीलता असते, भ्रष्टाचार असतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, ते कुठेतरी मनामध्ये पोचतात. आणि एक शिक्षकाची कुवत फार कमी आहे, तो काही जास्त काही करू शकत नाही, व्यवस्थेला विरोध सुद्धा काही करू शकत नाही. मग हे कुठंतरी बाहेर पडलं पाहिजे. ते बाहेर पडण्याचं काम या कथासंग्रहातून मी केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व विषयांना म्हणजे हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये व्यसनचिंता असतील, धार्मिकता असेल, भ्रष्टाचार असेल, आरोग्याची संवेदनशीलता असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये झालेली बदबदसुरी असेल, सगळ्या गोष्टींना स्पर्श करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आत्ताच्या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय हिरालाल सर उपस्थित झालेले आहेत, त्यांचे स्वागत. तर हा सर्व कथा प्रपंच आपल्याला आवडेल, आपण त्याचं स्वागत करा अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आज आपल्यासाठी खास बोलवून आलेले सावित्रीबाई फुले अभ्यास मंडळाचे अध्यक्ष संजय डॉक्टर संदीप सांगळे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्यांचा परिचय इतकाच आहे की आपल्या नगर जिल्ह्यातले आहे आणि नगरमधून जाऊन पुण्यामध्ये प्रस्थापित झाले आहेत. नगरची माणसं कुठेही गेली कशी सत्ता ताब्यात घेऊ शकतात याचा हा एक उत्तम नमुना असं म्हणता येईल. कारण पुणेकर तसे कोणाला स्वीकारत नाही, पण सांगळे सरांना स्वीकारलं याचं कारण आपली विद्वत्ता, बुद्धिमत्ता आहे याचं कारण आहे. एम ए आहे, सेक्रेट आहे, पेशेचे गाईड आहेत. 13 विद्यार्थ्यांना आतापर्यंत पेशची आवड झाली आहे, 12 एप्रिलच्या विद्यार्थ्यांना एप्रिल आवड झाली आहे आणि वेगळ्या प्रकारची लेखन सातत्याने त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. व्यावहारिक आणि उपजित मराठी आणि प्रसारमाध्यमं, मराठी वाङ्मय तंत्र आणि आस्वाद समीक्षा, आधुनिक मराठी साहित्य स्वरूप आणि आकलन, दलित वाङ्मयाचे शिल्पकार शंकरराव खरात, यशोगाथा एक परिक्रमा याचं संपादन त्यांनी केलं आहे. मराठी विनोदी कथा स्वरूप आणि आकलन, व्यावहारिक उपजित मराठी प्रसारमाध्यमाची कार्यशैली संपादन त्याचं केलेलं आहे. मातृपंचन, आस्वाद आणि आकलन, शंकरराव खरातांचे कथाविश्व, लोक आविष्कार, अर्वाचीन मराठी वाङ्मय स्वरूप आकलनी वाचन, समकालीन मराठी कथा, अर्वाचीन मराठी वाङ्मय स्वरूप आणि आकलन, मध्यदीन दलित संत कविता, सामाजिक वाङ्मय आणि मूल्यपण अशा विविध पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं आहे. संवेदनशील वृत्तीचे असलेले अशोक शेटे सर आमचे मित्र तर आहे, परंतु त्यांनी अनुभव ज्या जिवंतपणाने मांडलेले आहे ते केवळ अप्रतिम आहे. पहिलं पुस्तक म्हणून त्यांचं कौतुक करणं आपलं सगळ्यांचं काम आहे, परंतु त्या पुस्तकामध्ये जी तरलता आहे ना, ही तरलता अप्रतिम तरलता आहे. ही क्वचितच एखाद्या लेखकाला साध्य होते. त्यामुळं ही लेखन कला जपण्याचं आव्हान त्यांच्यापुढे. हे जपणं पण अवघड असतं. आपल्या भोवतीचा जो भोवताल आहे तो आपल्याला पाहिजे तसा आपण घडू शकत नाही, तर तो आहे तसा स्वीकारून
आपल्याला पुढे जावं लागतं. हा बहुतांश स्वीकारून पुढे जात असताना आपल्या मनातला भावनांचा जिवंतपणा आणि संवेदनशील प्रतिक्रियाचं भाग आपल्याला सतत ताजं ठेवतो. कुठलाही लेखक लिहितो तेव्हा तो त्याला आलेल्या अनुभवाची पुनर्मांडणी करत असतो आणि अनुभव असे सुटे येत असतात. अनुभवांचं एक व्यामिश्रीकरण होतं. एक 27 प्रसंग वेगवेगळे त्यांच्या आयुष्यात आलेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेले आहेत. त्याला कथारूप देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या लिखाणात अस्सलता आहे, प्रामाणिकता आहे. एक चांगला लेखक या निमित्तानं मराठी साहित्याला मिळालेला आहे. छोटे छोटे प्रसंग आहेत पण त्यातून काही गुण निर्मिती होते, भावना दिसून येतात. भावना साहित्याचा सगळ्यात महत्वाचा गुण असतो. म्हणजे जसं त्यांच्या शाळेतले मुख्याध्यापक पासपोर्ट काढताना व्हेरिफिकेशनला परवानगी देत नव्हते आणि ते काम होऊन गेलं झालं. मग मुख्याध्यापकाला ते माहिती नव्हतं पासपोर्ट मिळाला की नाही आणि त्यांनी विचारलं काय झालं, रोहित नावाचा पात्र घेतलं काय रोहित पासपोर्टचं काय झालं. तर त्यांनी सांगितलं सर्व निमित्त अधिकाऱ्यांना कळवलं. सुरुवातीला आमचे मुख्याध्यापक सही देणार होते मात्र ते माहीत झाले की साहित्य किंवा लेखन किंवा वाङ्मय वेगळं काही असू शकत नाही. कुठलंही पुस्तक हा तुमचा आणि माझा जीवनाचा आरसा आहे. लक्षात ठेवा. अनुभवाच्या अंतर्गत जेव्हा मी समोर ठेवतो तेव्हा या आरशात जेव्हा मी पाहतो तेव्हा ह्या आरशामध्ये मला माझ्या सगळ्यांच्या गुणाचं प्रतिबिंब दिसल्याशिवाय राहत नाही. काय नाही याच्यामध्ये ते सांगा. याच्यामध्ये प्रेम आहे, याच्यामध्ये सोशल मीडिया आहे, याच्यामध्ये गाव आहे, याच्यामध्ये कुटुंब आहे, याच्यामध्ये परिवार आहे, याच्यामध्ये समाज आहे, याच्यामध्ये शिक्षण व्यवस्था आहे, याच्यामध्ये वैयक्तिक आयुष्य पण आहे. काय नाही ते सांगा. तुम्हाला सांगा तुमच्या माझ्या जीवनात वेगळं काय जे तुमच्या माझ्या जीवनामध्ये ते प्रत्येक शब्द ना शब्द पानामध्ये या पुस्तकामध्ये येत असतं. म्हणून साहित्य समाजापासून वेगळं असूच शकत नाही. साहित्य हे समाज जीवनाचा आरसा आहे. की म्हणून साहित्य आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हणतो वापरतो. आणि म्हणून मित्र जेव्हा लेखक व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो ना जेव्हा त्याच्या संवेदना तरुणतेने या ठिकाणी आतून उसळी मारतात ना तेव्हा रसवस्तता निर्माण होते आणि ह्या चांगल्या गोष्टीची रसवस्तता मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा निर्माण झाल्या पाहिजेत. आपण सुद्धा अशोक शेटे सरांच्या ह्या ग्रंथाच्या निमित्तानं एक प्रेरणा घ्यावी. आपण जरी शिक्षक असला, आपण जरी समाजातले वेगवेगळ्या प्रकारचे घटक असला तरी आपण सगळे जबाबदार आहोत. शेटेंनी ज्या शेवटच्या 2-3 कथा लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सेवेत आलेले 4-5 लोक एका गावात एकत्र येतात. त्या गावात सातत्यानं भुताची नाही का त्या गावात अशी भुताटकी आहे अशा प्रकारचा लेख तो आहे. आणि मग मला आठवलं की माझ्या जीवनात डॉक्टर मी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. अगदी 72च्या दुष्काळापासून मी कमवा आणि शिका या सत्रात मी लहानपणापासून आलेलो आहे. आणि मग मी BEd सुटलो आणि त्यावेळेला काय काम करायचं तर मी एका ट्रकवर काम करत होतो. अमावस्येचा दिवस होता. ट्रक खाली करायला ड्रायव्हर म्हणले साहेब मला साहेब म्हणायचे. मी आम्हाला करायचं पण मला ग्रॅज्युएट माणूस म्हणल्यावर सगळे लोक मला साहेब म्हणायचे. आमचे आम्हालाही म्हणायचे, दुकानदार म्हणायचे. मला म्हणे आपण आता नारायणगावला की ट्रक खाली करून येऊ. अमावस्येचा दिवस रात्री 12ला आम्ही निघालो. आमच्या ढोलपूर फाट्याच्या आसपास गेलो असेल तर एक जण अंडरपॅन्टच होता, गडी काळा सावळा होता. आम्हाला दोघांना तो इतका उंच वाटला आणि त्याने गाडीचा आवाज ओळखून, गाड्या कमी होत्या त्या काळात, आमच्या त्या ड्रायव्हरचा हॉर्न वाजवण्याची एक कला होती. त्याने असा हात केला आणि तो अत्यंत काळा माणूस आणि ते हात केल्यावर लाईटी त्याचे दात आणि ते आम्हाला दोघांना आणि दोघंच गाडीत होतो. राजुरी येईपर्यंत आम्ही एकमेकाशी बोललो नाही. मी हळूच पाठीमागची ट्रकला पाठीमागे थोडी खिडकी असते मी ती खिडकी हाताने मागून हळूच उडून घेतली. तर आम्हाला तो दोघांना इतका उंच वाटला. राजुरीत गेल्यावरती मला म्हणे साहेब तुम्हाला काही दिसलं का? हा म्हणे मलाही दिसलं. आमच्या दोघांच्याही मनात आम्ही भूत पाहिलं आणि ती ट्रक खाली गेली. दुसऱ्या दिवशी 4 वाजता ज्या वेळेला टाकळीला आलो तोपर्यंत दोघांच्याही मनात भीती होती की आपण 100% भूत पाहिलं. कारण ट्रकपेक्षा उंच वाटलं. कल्पना जास्त ती म्हणल्यावर काय प्रश्नच नाही. पण मला एकट्याला वाटलं नाही, त्यालाही तितकंच उंच वाटलं. टाकळीत आल्यावर जवळ आला म्हटला काय ड्रायव्हरला लल्ल्या म्हणायचे. काय नाव लल्ल्या? रात्री हात केला तो थांबला नाही. दोघांच्या मनातली भीती निघून गेली. तशी या 4 शिक्षकांच्या
टोपल्यातल्या दररोज चपात्या कमी होत होत्या आणि त्या का कमी होत होत्या तर त्या घराला खिडकी नव्हती किंवा खिडकीला गज नव्हती म्हणून त्यातनं एक कुत्रा आत यायचा आणि थोड्या चपात्या काढून न्यायच्या. यांनाही वाटायचं की दररोज भूत येऊन त्या चपात्या काढून येतात. अशा प्रकारची कथा त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिली. क्रांतीची सुरुवात ही मेंदूतून होते. मेंदूत ते शब्द पहिले पुस्तकात उमटत असतात. त्यामुळे शस्त्र किंवा बंदूक याची गरज क्रांतीसाठी नसते, त्यासाठी असते प्रभावी विचारांची. आणि मला असं वाटतं की आज एक सामाजिक जे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याप्रमाणे असून दिलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळे पुस्तकं लिहून समाजाला जागं केलं. तसंच आता कुठेतरी प्रभावीपणे ती मांडणी करून समाजाला जागं करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तेवढंच मी या ठिकाणी बोले. पुन्हा एकदा मला हे सांगायचे की आमचे मित्र शेटे सर हे खूप सेन्सिटिव्ह व्यक्तिमत्व, अतिशय नम्र आहेत, अतिशय प्रामाणिक आहेत, सिन्सिअर आहेत. आणि त्यामुळे ते या पुढच्याही काळामध्ये अशा पद्धतीने विपुल साहित्य लिहितील. मला काही लोकांचा इथे आभार मानतो. चपरात ते घनश्याम पाटील त्यांनी आता इथे पगार सगळे कसे घेतात ते कुणालाही द्यावंसं वाटलं तर ते कुणी फक्त इच्छा व्यक्त करा ते लगेच तुम्हाला त्या ठिकाणी पुढची सगळी जबाबदारी त्या ठिकाणी. त्याच्यामुळे अनेक पुस्तकं त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत. तसंच आता ते संतोष खेडलेकर आहे, त्यांनी अनेकांना पत्रकार लिहिलं, त्याला अनेकांना कसं लिहावं, लिहिताना काय काळजी घ्यावी, कशा पद्धतीने खूप तपासावं. आम्हाला काही कोणी आलं आमच्या जवळचं काही दिलं का आम्ही इंटरव्ह्यूवर ते संतोष खेडलेकरांना. अशा पद्धतीने ही व्यक्तिमत्व संधी व्यापते वाटतं किती लिहितात आणि केव्हा लिहितात आम्हाला लिहितात ते की आमच्या घरी म्हणजे माझ्याकडे ते सर लिहितात तरी म्हणजे रोज प्रत्येक ठिकाणी कुठं आर्टिकल नाही असं त्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे हे इतकं विपुल लिखाण ह्या सर्वांचं सुद्धा इथे मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि शेटे परिवाराचा मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. एसके टायर सीएट शॉपी. सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.